खुशी और ऐसा संसार देगा। ऐसी अपनी दोस्ती है, ऐसा दोस्ताना, याद करेगा हमको सारा जमाना। दोस्ती पे बिल्कुल न करना भरोसा, दोस्त बन के देते हैं लोग यहाँ धोखा। दोस्ती हम ना कभी तोड़ेंगे, आज हम ये
डॉक्टर सूर्य नारायण जी रणसुभे। इस कार्यक्रम के लिए विशेष निमंत्रित आदरणीय गुरुवर्या डॉक्टर रमा नवले जी, डॉक्टर उमा देशमुख मैम, वे सत्कार मूर्ति पितृतुल्य डॉक्टर नागनाथ जी कुंटे, मातृतुल्य सौ ललिता नागनाथ कुंटे और आप सभी वरिष्ठ पितृतुल्य कुछ साथी मित्र, मैडम, आप सभी का सहृदयपूर्वक हम स्वागत करते हैं। सस्नेह आपका हम पुनश्च स्वागत करते हैं। उत्सव एक बहाना मात्र है। इस बहाने कुंटे सर के साथ काम करने वाले, उनके कुछ क्लासमेट, कक्षा मित्र, उनको चाहने वाले, जहाँ जहाँ उनके मित्र फैले हुए हैं वो आए, एक दूसरे से रूबरू हो, बातचीत हो, ये मुख्य उद्देश्य था। और यकीनन हमने कोशिश की है कि बेहतर हो। सर का मार्गदर्शन इसमें मिलता रहा, यादव सर का और डॉक्टर रणसुभे सर का, और उन सभी के मार्गदर्शन में आज ये सब कुछ यहाँ संपन्न होने जा रहा है। मित्रों, ये 75 साल का सफर कोई आम नहीं होता है और सुविधाजनक स्थितियों में यह सफर करना बेहद आसान होता है, किंतु विपरीत परिस्थितियों को झेलते हुए ये सफर करना अपने आप में बेहद प्रशंसनीय होता है। और डॉक्टर नागनाथ कुंटे जी का ये सफर, सौ ललिता मैडम का ये सफर अपने आप में प्रतिकूल परिस्थितियों के साथ रहा है। इस बात के मेरे मुझसे ज्यादा आप ज्यादा साक्षीदार हैं। हालांकि 2006 तक सर से मेरा कोई संपर्क नहीं था। एक वाकया बताकर मैं इस भूमिका को यहाँ विराम दूंगा क्योंकि समय कम है। 26 अगस्त 2006 में एक इंटरव्यू के बहाने सर की मुलाकात हुई उमरी स्टेशन पर, और वहाँ साक्षात्कार अच्छा होने के बावजूद भी नहीं हुआ काम, तो सर ने सहज ही कहा कि आप निलंगा आओगे। मेरे पास होने के लिए कुछ नहीं था क्योंकि पाया ही कुछ नहीं था। मैंने कहा आप कहते हैं तो हम चले आएंगे। और हमारे महाविद्यालय के भूतपूर्व प्राचार्य जी यहाँ उपस्थित है, मुंबई सर, और इन सभी के सहयोग से मैं CSD पर वहाँ कार्य करने लगा और देखते देखते सर सेवा अवकाश पा गए और उन्हीं की जगह पर मेरा भी काम हुआ। ये अपने आप में बिना किसी स्वार्थ के, बिना किसी अपेक्षाओं के काम करने वाला ये व्यक्तित्व। इसलिए तो मैंने कहा, मैंने पिता को खो दिया, परंतु एक पितृतुल्य कुंटे जी आज मेरे पिता से कोई कम नहीं है। और इस बात की खुशी भी है मुझे कि ये करने का अवसर इस बहाने उन्होंने मुझे दिया, इस लायक मुझे समझा। और यकीनन उनका ये आगे का सफर भी बेहद सकुशल और सुखद तरीके से बीते। जब जब हमारी जरूरत आपको है सर, तब तब हम आपके साथ हैं, सुख में भी हैं और दुख में भी यकीनन हम रहेंगे। इस बात का मैं दावा करता हूं और साथ रहूंगा। आप सभी हमारे इस आग्रह पर, सर के इस आग्रह पर यहाँ उपस्थित हुए, इसलिए पुनः एक बार आपका धन्यवाद अदा करता हूँ। और ये कुछ 2 शब्द जो पढ़ते चले जा रहे हैं, इसको मैं यहाँ विराम देता हूँ। आप सबका पुनः एक बार धन्यवाद। धन्यवाद। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है।
जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला, क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। हो लोरियां होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का, जियो हजारों साल के दिन हो 50,000। हैप्पी बर्थडे टू यू, कुंटे सालो कुंटे गाड़ा। साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन, 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. लाए मेरी मन्नतें, पूरी हो तेरी सभी हसरतें। सारे जहां की खुशी हो तेरी, अब तो यही आरज़ू है मेरी। एक इशारे पे तेरे मैं जान लुटा दूंगा। सालगिरह मनाने हम इस मंच पर उपस्थित हुए हैं। इस अवसर पर मैं यही कहना चाहूँगी कि उनको दीर्घायु स्वास्थ्य मिले और उनका जीवन हंसी खुशी बीते। इस अवसर पर मुझे एक शायरी याद आ रही है। आपके जीवन में कभी गम ना हो, आपके जीवन में कभी गम ना हो, आपकी आंखें कभी नम ना हो। हर पल आप हंसते रहो, हर पल आप हंसते रहो, हर पल आप हंसते रहो।
ऐसे आपके जीवन का हर एक दिन हो, ऐसे आपके जीवन का हर एक दिन हो. धन्यवाद. डॉक्टर कोंटे सर आणि कोंटे मॅडम, त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान आदरणीय गुरुतुल्य नवले मॅडम, देशमुख मॅडम, माझे आदरणीय गुरुवर्य ज्यांचा आदर्श आतापर्यंत माझ्यासमोर आहे, आर.डी. कांबळे सर, तसेच माझे मित्र डॉक्टर सतीश यादव, त्याचबरोबर समोर आसीन असलेले ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी वाढलो, माझे पितातुल्य ज्यांनी माझ्या पिताजीच्या नंतर त्यांनी जागा बनवून काढली, असे माझे आदरणीय काका प्रतापरावजी माने, त्याचबरोबर माझे गुरु उंगळे सर. शॉर्टमध्ये फक्त मी माझी विचार त्या ठिकाणी ठेवतो. माझा संबंध सराबरोबर BA ला आला, नेला महाराष्ट्र महाविद्यालयाला. आम्ही ग्रामीणमधून आलेले, मला तो विचारत नव्हता अगोदर, परंतु सगळ्यात अगोदर प्रेमाचा हात पाठीवर माझ्या सरांचा पडला. त्यावेळेस मला वाटले की सर फार जवळचीच आपल्या. 3 वर्ष होऊन गेले, BA निघून गेलं माझं. BA झाल्याच्या नंतर MA ला ज्यावेळेस मी लातूरला ऍडमिशन आलो, ऍडमिशन क्लोज झालेलं होतं. भुतडा सर HOD होते आणि भुतडा सरांनी आम्हाला वापस पाठवलं, निघण्याच्या लोकांना मी ऍडमिशन देणार नाही. अशा वेळेस मला अडचण अशी आली होती की पुढे शिकायचं होतं आणि ऍडमिशन मिळत नव्हतं. मला सरांचं घर माहित नव्हतं, लातूरला खूप शोधलो. पुन्हा शेवटी मला कळलं की हसगुडे हॉस्पिटलमध्ये माझे गुरुवर्य GH बिराजदार ऍडमिट आहेत आणि बिराजदार सर ऍडमिट असल्यामुळं मला पत्ता लागला. तिथे गेलो मी. सरांच्या पायाचा ऍक्सिडेंट झालं होतं, सर ऍडमिट होते. गुजरात सर घरला गेले होते, ऍडमिशन बंद झालेलं आहे, तुम्हाला मिळत नाही म्हणले. सरला घेऊन मी घरला गेलो आणि सरांनी गुजरात सरला जाऊन सांगितले बा माझा विद्यार्थी आहे, ऍडमिशन द्यायला पाहिजे. त्यात गुजरात सरांनी म्हणले की बाबा ऍडमिशन की कमांड टूट गई है, मैं नहीं दे सकता. सर म्हणले की पुढील शिक्षणाचे आकर्षण मला होतं. माझं MPhil झालं. त्यानंतर 2004 ला आदरणीय गिल्डा सरांकडे माझं PhD रजिस्ट्रेशन होतं. रजिस्ट्रेशन झालं, आम्हाला आनंद वाटत होता की सगळ्याबरोबर आमचं PhD होणार आहे. दुर्दैव असं झालं की गिल्डा सर 2 वर्षाच्या नंतर एक्सपायर झाले आणि एक्सपायर झाल्यानंतर 2 वर्षाचा कालावधी एवढा वाईट गेला आमचा. मी इथं नावं सांगत नाही, अगोदर ज्याचं काम झालं नाही त्याच्याकडेच करा. म्हणून त्यांनी जीवन की सर मला तुमचा शिष्य बनवा, पुन्हा एकदा बनायची संधी आहे. सरांनी हकार म्हणले तू माझा पहिल्यापासून मला तुला शिष्य बनवतो. सर स्वतः नांदेडला आले, स्वतः रजिस्ट्रेशनचं बरोबर कन्फर्म करून घेतले. मला याची जाणीव नव्हती की गाईड बरोबर कसं वागावं, दोघा बोल्यामध्ये किती अंतर ठेवावा, किती आदर राखावा, याची सुद्धा मला जाणीव नव्हती. बऱ्याचशा छोट्या बाबींमधून मला सरकडून आदर शिकायला मिळालेला आहे. अनेक अशा छोट्या बाबीत मला सांगता येत नाही, तिथं सांगण्यासाठी वेळ नाही. एक छोटं उदाहरण सांगतो मी. सरांना ज्यावेळेस गाईडशिप मिळाली त्यावेळेस नियम होता विद्यापीठाचा की त्या महाविद्यालयामध्ये रिसर्च सेंटर पाहिजे, परंतु निलंग्याला रिसर्च सेंटर नव्हतं. दयानंद कॉलेजचं रिसर्च सेंटर सरांना मिळालेलं नाही. त्याच्यामुळे उदगीरला रिसर्च सेंटर जॉईन करून घेतले सरांनी आणि उदगीरला ज्यावेळेस गेले आणि मला जॉईन केले, 2 वर्ष तिथून काम चाललं आणि काम झाल्यानंतर त्या लायब्ररीची फीस वगैरे नोटीस करत असताना तिथून NOC घेत असताना मला सांगायला पाहिजे होतं, ते मला माहित नव्हतं. मी सरांना सोबत घेऊन गेलो आणि लायब्ररीचं नोटीस करत असताना माझं सुदैव म्हणावं दुर्दैव म्हणावं, त्यावेळेस मला ड्यू निघाला होता 2,500-3 हजार त्या लायब्ररीचं. स्वतः कोणते सर माझे गुरु असताना स्वतःच्या खिशातून ड्यू भरले आणि सरांनी मला कन्फर्म करून घेतले, ड्यू भरले. म्हणजे प्रत्येक बाब, एक छोटी बाब, कितीतरी बाबी अशा आहेत की ज्याला इथं सांगता येत नाही, मला व्यक्त करता येत नाही. मला फार आनंद वाटतोय आज की सरांचं 75 वर्ष चाललंय. सरांची तब्येत आणखी ठणठण आहे, टकाटक आहे. खरं तर सरांसमोर आम्ही ठिके पडतो. मी कल्पना टीव्हीवर बातमी ऐकली, 2 पिढ्याचा सर्वे झालेला आहे जुनी आणि नवीन पिढीचा. नवीन पिढीच्या सर्वेमध्ये असं म्हणलं आहे की एकंदरीत 100 लोकांपैकी 60 वर्ष जगणारी माणसं फक्त 11 आहेत. 100मधून 60 वर्ष जगणारी माणसं फक्त 11 आहेत आणि 70 वर्ष जगणारी माणसं फक्त 7 आहेत आणि 70च्या पुढे जगणारी माणसं फक्त 3 आहेत येणाऱ्या पिढीमध्ये. मग मला असं वाटतंय की मी नवीन पिढीचा आहे. मी 100ला जाणार नाही, मला गॅरंटी आहे, परंतु सर नक्की सेंचुरी मारतील. सरांचं 100 मी बघतो की मला माहित नाही, परंतु सर 100ला जाणार नाही 100% माहित आहे. कारण का आजच्या 75 वर्षाच्या परिस्थितीमध्ये सर आणि मॅडम अतिशय सुंदर प्रकारची, केवळ सरांचंच नाही, मला मॅडमकडून सुद्धा बरंचसं काय शिकता आलेलं आहे.
सहनशीलता कशी असावी, बोलण्याची पद्धत कशी असावी, मार्गदर्शन कसं करावं, विद्यार्थ्यांसमोर कसं वागावं. मॅडम स्वतः गुरु असल्यामुळे एवढं नॉलेजचं भांडार, एवढं ज्ञानाचं भांडार मला मिळालेलं आहे. केवळ आणि केवळ सरामुळे मी पूर्ततेमध्ये आलेलो आहे. आणि आज जे रोजगार मला मिळालेला आहे किंवा मी एका उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे माझ्या परीनं, ते केवळ आणि केवळ सर आणि मॅडमचाच मला आशीर्वाद आहे. आणि मी जास्त वेळ न घेता सरांना यापुढे दीर्घायुष्य लाभो, आरोग्य लाभो हीच ईश्वरच्यांनी सदिच्छा व्यक्त करून मी लाभलेल्या 2 शब्द आकारतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे अध्यक्ष रणशुभे सरजी आणि ज्यांचा आज आपण सत्कार करण्यासाठी एकत्र जमलो आहोत ते माझे गुरु डॉक्टर कुंटे सर. आणि त्यांना आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं साथ देणाऱ्या, एनकरेज करणाऱ्या आणि वेळोवेळी आलेल्या अडचणींना संयुक्तपणे कणखरपणे साथ देणाऱ्या सौ कुंटे मॅडम आणि स्टेजवर उपस्थित असलेले तरुणांचे मार्गदर्शक, समीक्षक डॉक्टर यादव सर, आत्ताच आपल्या समोर ज्यांनी विस्तृत मनोगत व्यक्त केलं हे आमचे विद्यार्थी मित्र डॉक्टर पठाण सर, आणि स्टेजवर उपस्थित असलेल्या प्राचार्य मुगळे सर, सांगवे सर, माने सर आणि माझे मित्रमंडळी व उपस्थित सर्वच विद्वान, विचारवंत आणि कुटुंबे म्हणजे कुंटे सरांच्या फॅमिलीवर मनापासून प्रेम करणारे सर्व उपस्थित आहे. मी अगदी थोड्या वेळात मनोगत व्यक्त करणार आहे, कारण या कार्यक्रमाचं मूल वाढण्याचं महत्वाचं कारण म्हणजे रणशुभे सर आहेत. रणशुभे सरांना डॉक्टरनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली असताना देखील अतिशय प्रेमापोटी रणशुभे सर डॉक्टरची परवानगी घेऊन आलेले आहेत, म्हणून मी जास्त वेळ बोलणार नाही. पण या कार्यक्रमाचं महत्व निश्चितच वाढलेलं आहे आणि एक आनंदायी बाब आहे की सर कार्यक्रमाला उपस्थित आहे. अगदी थोडक्यात बोलायचं असेल तर मी डॉक्टर कुंटे सरांचा विद्यार्थी म्हणून 1984 साहित्य शिकवत असताना ज्या पद्धतीनं, ज्या अभ्यासपूर्ण स्किल्ड पद्धतीनं बोलण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत आणि डेप्थ ऑफ नॉलेज हे पाहिल्यानंतर आम्हाला साहित्याविषयी एक गोडी निर्माण झाली. पण माझा ओढा इंग्लिश मध्ये असल्यामुळं आणि इंग्लिशचे देखील चांगले प्राध्यापक असल्यामुळं मी तिकडं ओढला गेलो आणि मी इंग्लिश मध्ये पुढं पीजी केलं आणि पीएचडी केलं. पण कुंटे सरांचं जेव्हा केव्हा व्याख्यान व्हायचं त्यावेळेस आम्ही आवर्जून काही आमचे पिरियड मिस करून देखील ते पिरियड करायचं, कारण फक्त भाषा वेगळी होती पण साहित्याचा आशय तोच राहायचा. मग ते इंग्लिश असो, मराठी असो की इतर साहित्य असो. ग्रामीण कॉलेजमध्ये देखील इतक्या प्रभुत्वानं, अधिकारवाणीनं स्वतःच्या विषयाची मांडणी करणारी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. आणि आम्ही ज्या कॉलेजमध्ये कार्य करत होतो त्या कॉलेजचे संस्थापक होते डॉक्टर शिवाजीराव पाटील मेलगे, ज्यांना गुणी प्राध्यापकाची, गुणी माणसाची जाणीव होती. म्हणून त्यावेळेस त्यांनी 1 रुपया देखील डोनेशन न घेता फक्त मेरिटवर त्यांनी प्राध्यापकांची भरती केली. याचे साक्षीदार प्राचार्य मुंगळे सर आहेत आणि आमचे बसलेले प्राध्यापक मित्र. हे माझं भाग्य समजतो की मी त्या ठिकाणी तिथलाच विद्यार्थी असताना माझ्या गुरु सोबत मला काम करण्याची संधी मिळाली आणि मी कुठं चुकणार नाही याची काळजी मी घेत त्यांचे तिथे चांगले गुण आहेत मी हे घेण्याचा प्रयत्न केला. आणि विशेषतः आज वयाच्या 75व्या वर्षी
सरांचं स्वागत करण्यासाठी आम्ही स्टेजवर आलो, हे आमचं भाग्य समजतो. जीवन की सुबह ने पूछा बता तुझे क्या चाहिए, थोड़ा सा सोचने लगा तो शाम हो गई. जीवनाच्या 75व्या वर्षी सर कधी गेले आणि आम्ही कधी रिटायर झालो हेच आम्हाला कळलेलं नाही. मी PhDचा इंग्लिशचा जरी विद्यार्थी असलो तर कुंटे सरांकडनं वेळोवेळी मार्गदर्शन घेत होतो की एखाद्या ड्रामा किंवा नॉवेलचं अनालिसिस करत असताना आपण कोणत्या पद्धतीनं अनालिसिस केलं पाहिजे. अशा प्रकारचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि एक आदर्श शिक्षक ज्यांना आयडियल टीचर ऑलवेज इन्स्पायर्स द स्टुडंट्स, नेहमी जे विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असतात तोच शिक्षक हा खरा शिक्षक असतो आणि आदर्श शिक्षक असतो. हे गुण कुंटे सरांमध्ये भरून खचून बनले. 21व्या शतकातलं वैशिष्ट्य असं आहे की हर इंसान परेशान है, लेकिन परेशानी अलग है, अलग अलग परेशानी होती. सरांना समस्या नाही असं अर्थ नाही, आम्ही जवळून पाहतो पण कधी ते दुःखी झालेलं नाही. आणि वहिनीचं देखील तसा स्वभाव की वहिनीचं बोलणं म्हणजे अगदी मानेदारपणे स्वाभिमानी, कधी नाराज न होणे. सर जर कधी खिन्न होत असतील किंवा कुठेतरी एक म्हणजे मनाचा किनारा असतो, माणूस थोडा नाराज होतो, पण नाराज होऊ न देता ही जोडी इतके वर्ष, जवळपास लग्नाच्या नंतर 50 वर्ष जोडी जगली होती. ही आदर्श जोडी. आता अलीकडे फक्त आम्ही ब्रिटिश कल्चर विषयी किंवा वेस्टर्न कल्चर विषयी किंवा अमेरिकन कल्चर विषयी म्हणत होतो की एखादं लग्न केल्यानंतर ते किती वर्ष राहतील नो गॅरंटी. भारतामध्ये देखील तेच कल्चर अलीकडे येऊन पाहता आहे, आपण सगळे पाहता. पण अतिशय आनंदाने एक पॉझिटिव्ह कॉम्प्रोमाइज करत करत हे दोघं 50 वर्ष जगले आणि आलेल्या संकटांना तोंड देत ते जगले. ही साधी गोष्ट नव्हे. कौटुंबिक जीवनाच्या बाबतीमध्ये सॉक्रेटिस नावाचा विचारवंत म्हणायचा, इफ यू मॅरी अ गुड वाईफ यू विल बी हॅपी इन लाईफ. इफ यू मॅरी अ गुड वाईफ यू विल बी हॅपी इन लाईफ. इफ यू मॅरी अ बॅड वाईफ यू विल बी अ फिलॉसॉफर लाईक मी. चांगली पत्नी मिळाली तर खरोखरच तुम्ही सुखी व्हाल, आनंदी व्हाल. आणि जर पत्नी बरोबर नाही मिळाली तर तुम्ही माझ्यासारखे विचारवंत व्हाल. हे सुशिक्षित माणसामध्ये अतिशय विचारवंत होणारे असे माणसं आपण पाहत आहोत. कारण फॅमिलीचा आजार असा प्रॉब्लेम झाला तर ते दुसऱ्याला सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही आणि त्याला गप्प बसावं लागतं. आणि यांच्या फॅमिलीचं गमत, यशस्वी जीवनाचं गमत म्हणजे मॅडम आहेत हे आम्ही जवळून ओळखतो. ज्या माणसाला स्वतःच्या पत्नीचा पाठिंबा मिळतो तोच माणूस सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा आपापल्या ड्युटीमध्ये तो कॉन्शियसली आणि अतिशय कर्तव्यदक्षपणे कार्य करू शकतो. अन्यथा ही विल बी अ डिस्टर्ब्ड पर्सनॅलिटी. सर शिकवण्याच्या बाबतीमध्ये, अभ्यासाच्या बाबतीमध्ये कधीच कमी पडलेले नाहीत आणि स्वतःच्या कुटुंबाचा किंवा इतर जीवनातील जे प्रॉब्लेम्स असतात त्यांनी कधी वाच्यता देखील केली नाही. काही वेळेस आम्हाला जेव्हा प्रश्न पडतो, प्रॉब्लेम येतो, त्यावेळेस आम्ही सरांची मदत घेत असतो. फक्त एवढंच म्हणेन की शेवटी की व्हर्च्यू इज द रिचनेस. या अर्थाने सर तुम्ही खरे श्रीमंत आहात, असे श्रीमंत आहात. तुम्ही मार्गदर्शक आहात, प्रेरणा देणारे आहात. तुम्ही अशाच पद्धतीनं मेंटली आणि फिजिकली फिट राहा. फिजिकली तुम्ही अवेअरनेस तुमच्याकडे आहे, मेंटल फिटनेसच्या बाबतीत देखील अवेअरनेस आहे.
असाच अवेअरनेस असू द्या आणि जे तज्ञ मंडळी आहेत त्यांनाच लक्षात येतं, सर्वसामान्य माणसांना तुमचं मोठेपण लक्षात येत नाही. अशा पद्धतीने तुम्ही एक आनंदी जीवन जगलात, पुढे आनंदी राहा, हीच शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. डॉक्टर उमादेश राठीत संचलनाचा परिणाम तेज न आज के इस समारोह के हमारे गुरुओं ने, जिनके बिना हम आपके सामने खड़े होने के लायक न होते थे, ऐसा कभी कभी लगता है. इसके साथ ही साथ 75वीं वर्षगांठ मनाने के लिए हमारे सामने बैठे कुंटे सर और 50वीं दाम्पत्य जीवन के वर्षगांठ मनाने के लिए उपस्थित कुंटे सर और उनकी पत्नी, मंच पर बैठे सभी, ठीक है, और सामने बैठे हुए मेरे अपने लोग. मेरा मायका औसा है, इसलिए सब मुझे इधर के अपने लगते हैं. यह सबसे बड़ी बात है मेरे लिए. मैं कहना ही इतना ही चाहती, बहुत शॉर्ट में संक्षिप्त में कहूँगी मैं. कुंटे सर की और मेरी मुलाकात सिर्फ जब से हमारा विश्वविद्यालय बना तब से ही हुई है. मैं पहले इन्हें जानती तक नहीं थी, पहचान नहीं थी, कुछ नहीं थी. लेकिन विश्वविद्यालय बनने से जो ताना बाना बुनता गया हमारा, उस ताने बाने में बहुत सारी बातें उल्लेखनीय है, बताने योग्य है. पेपर सेटिंग हो, असेसमेंट हो, बाद में संपादक मंडल का काम हो, या फिर बोर्ड में काम करने की बात हो, लोक भारती में काम करना हो, या फिर NSS हो, या 1-2 बातें मैं आपसे कहना चाहूँ. जो अभ्यास मंडल का हमारा जो इलेक्शन हो गया उसकी बात हो, बहुत सारे मोर्चों पर हमने साथ साथ काम किया है. ऐसे ही साथ निभाने वाले सतीश यादव जी भी आपके सामने हैं. मैं एक बात को कहना चाहती हूँ, जब से मैं इनके संपर्क में आई, बस बातें 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 होती रहती है, मुलाकातें होती रहती है. उनसे कुछ सीखने को मन करता है, कुछ बोलणे को मन करता है. अगर कठीणाई हो तो त्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे, ते कोणती मोठी गोष्ट आहे, त्याला काय लागते हो. मतलब इतने सहजता से वे संकट का सामना करते हुए नजर आते हैं. और एक बड़ी बात मैं बताना चाहती हूँ, जब मेरी बच्ची को मैंने पूना में पढ़ाई के लिए रखा, पूना में पढ़ाई के लिए मैंने 8वीं कक्षा से रखा था. हुजूरपाड़ा में वह पढ़ती थी और इन्हें पता चला कि मैंने बच्ची को यहाँ रखा है. और उन्हीं दिनों संपादक मंडल पर नियुक्तियां हो रही थी. मुझे पता भी नहीं था कि ये ऐसा कुछ करेंगे, लेकिन उन्होंने मुझे संपादक मंडल में अपना नाम रखने के लिए कहा. किसी से मिलवाया, छाया पाटिल से मिलवाया, आगड़े सर थे उन दिनों, आगड़े सर से बात की. और मेरे कहे बिना ये सब हो रहा था, क्योंकि उन्हें पता चल गया था कि बच्ची के पास आने का इसे एक बहाना चाहिए, कोई निमित्त चाहिए. यह निमित्त देने वाले ऐसे बड़े कुंटे सर को मैं प्रणाम करती हूँ. बच्ची से मिलवाने के लिए उन्होंने मेरे लिए बहुत बड़ा काम किया है. हर 15 दिन में मैं वहाँ पहुँच जाती थी. बहाना था संपादक मंडल और कुंटे जी का, रणसुबे सर का, आगड़े सर का आशीर्वाद. इसके बिना एक और महत्वपूर्ण, जब यूनिवर्सिटी में इलेक्शन थे, इलेक्शन के समय हर तरह से उन्होंने मेरा साथ दिया. देशमुख सर ने साथ दिया, रणसुबे सर तो पीछे थे ही थे, कुंटे सर थे, रमा मैडम थे, ये सतीश यादव थे, सब थे, आयुब खान सर थे, सब उसमें थे. मुझे आज एक बात याद आ रही है, मुझे यहाँ है नहीं, रोड़े सर की बात याद आ रही है. मैं खड़े रहने के लिए तैयार नहीं थी, मैं ना कह रही थी, लेकिन रोड़े सर ने कहा, मैडम सेकंड वोट भी तो कुछ होते हैं ना. वो सेकंड वोट होते हैं कहने मात्र से मैंने हिम्मत की. धरणे मैडम भी नहीं आई, उन दिनों धरणे मैडम थी. मतलब सफर एकदम मस्त रहा, सब साथ साथ चलते रहे, साथ साथ चलने में आनंद आता रहा. और मैडम के बारे में क्या कहूँ मैं, मैडम की बातें तो बस चलती रहती है. जैसे झरना बहता है वैसे झरने की तरह उनकी बातें चलती रहती है. छुड़ुम 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 घुंघरू जैसे बजते हैं वैसे निरंतर बातें करती रहती है. उनकी आवाज भी अच्छी है, हंसते हंसते खेलते खेलते वह बात करती है, बुलाती है, सम्मान देती है, लेकिन अपनी सारी वेदना को हमेशा छिपाती रही. वह हर बात को
किसी के सामने रखने का उन्होंने साहस नहीं किया, अपने अंदर की आवाज को अंदर ही दबाए रखा। एक पंक्ति मुझे याद आ रही है, नहीं बोली कभी भी अपने बारे में, नहीं बोली कभी भी अपने बारे में, व्यक्तिगत अभावों के बारे में, जीवन की खाली जगहों के बारे में, मात्र जीने का अर्थ स्पष्ट कह गई। इन शब्दों के साथ मेरे अपनी छोटी सी बात को विराम देती हूँ। आपने मुझे याद किया, बुलाया, सम्मानित किया, इसलिए मैं आपका मैं धन्यवाद देती हूँ। ठीक है। इस अमृत महोत्सव के कार्यक्रम के उपलक्ष्य में उपस्थित सभागार में उपस्थित सभी उनके रिश्तेदार, मित्र, छात्र सब और मंच पर उपस्थित सबसे पहले मैं यहाँ पर नाम देना चाहूँगी मेरे आदरणीय डॉक्टर रंसुबे सर, जो मेरे मार्गदर्शक है, प्रेरक है और मुझे चलाने वाले भी हैं। कुंटे सर और ललिता जी कुंटे, कामड़े जी जो मुझे आज ही पता चला कि वो मेरे सहपाठी हैं, सतीश यादव से हमारी बहुत निकटता रही है, मेरे छोटे भाई हैं, हमने कई सालों तक काम किया है साथ साथ और अभी भी कर रहे हैं। अयूब पठान जी, उमा मैडम जो मेरी सहेली है, सामने बैठे हुए फुलवाड़कर सर हैं, रागिनी यादव है, छात्र है मेरे शिवशेखर हैं, अनिल राठौड़ है, ठाकुर सर आए हैं नांदेड़ से, संचालिका है, रंजीत जाधव मुझे यहाँ पर दिखाई दे रहे हैं, संतोष कुलकर्णी भी है। मैं सभी के नाम यहाँ पर गिनाना नहीं चाहूँगी। मैं यहाँ पर केवल 2-3 मिनट में ही अपनी बात समाप्त करूँगी। कुंटे सर का और मेरा जो संबंध आया है वो विश्वविद्यालय स्तर पर काम करते समय ही आया है। सबसे पहले हम मिले अध्ययन मंडल के चुनाव के समय। वैसे तो चुनाव की दिशा निश्चित करने वाले आदरणीय डॉक्टर सूर्यनारायण रंसुबे सर ही थे और हम लोगों को पता था कि वो जो दिशा निश्चित करते हैं उसी दिशा पर उनके सारे छात्र, उनके सारे मित्र काम करते हैं। इसलिए पूछने की जरूरत नहीं है, बोलने की जरूरत नहीं है, न प्रश्न न संवाद, कुछ भी नहीं। उन्होंने जो कहा बस काम करते रहो और इस ढंग से हम लोगों ने काम किया। कुंटे सर को मैं जानती नहीं थी इसके पहले, परंतु जब चयन के संदर्भ अध्ययन मंडल के चुनाव के संदर्भ में उन्होंने बात की तो बिल्कुल विश्वास के साथ हम दोनों एक साथ पहुंचे और जब हम लोग काम करते रहे तो उस समय मुझे ऐसा लगा कि इनमें एक ईमानदार शिक्षक छिपा हुआ है जो बहुत ही निष्ठा से काम करता है। देखिए आज ये बात विशेष बन रही है, हम लोगों को इस तरह के अध्यापकों से, अब इस प्रकार के अध्यापकों से हम लोग मिल नहीं पा रहे हैं। ये दुर्लभ है इस प्रकार की सीढ़ियाँ। अत्यंत परिश्रम के साथ, ईमानदारी के साथ काम करने वाले लोग जो है उनमें से एक अपवादात्मक लोग हैं और उनमें से एक कुंटे सर है। ये मैं यहाँ पर बहुत ही मतलब विश्वास के साथ आप लोगों के सामने ये बात रखना चाहती हूँ। उसके बाद मैं एक और बात आप लोगों को बताना चाहूँगी। देखिए जब हमारे स्वर मिलते हैं, विचार मिलते हैं, मन मिलते हैं, तब कैसे काम होते रहते हैं। वैसे तो मेरी कर्मभूमि नांदेड़ है, परंतु हमेशा मुझे लगता है कि लातूर मेरा मायका। लातूर वालों ने मुझे बहुत संभाला है, बहुत याद भी किया है, वो पता नहीं कैसे निकट से जुड़ गए। कुंटे सर और मैं बहुत कम बार मिल चुके, बहुत कम बार, 4-5 बार से अधिक नहीं। पर मैं एक प्रसंग आप लोगों को बताना चाहूँगी। हम लोग एक बार भोपाल गए और भोपाल जाते समय हम तीनों ही थे, मैं, उमा मैडम और कुंटे सर। रंसुबे सर आगे जा चुके थे और हम तीनों मतलब आरक्षण हमारे पास था शयनयान का। पर आपको ताज्जुब होगा कि नांदेड़ से ट्रेन निकलने के बाद भोपाल तक एक बार भी 1 मिनट के लिए भी हमारी बात रुकी है। संवादहीन होते जमाने में इस प्रकार के संवाद ही बता देते हैं कि आपके स्वर कैसे मिले हुए हैं,
आप इस तरह से निकटता रखती है वैचारिक अपनी दृष्टि के कारण। उसके बाद एक और बात मैं बताना चाहूँगी, एक आदर्श शिक्षक ही, एक निष्ठावान शिक्षक ही ये काम कर सकता है। मैं यहाँ पर जिससे आप मिल चुके हैं, जो यहाँ पर प्रास्ताविक कर रहा था, वो प्राध्यापक गोविंद शिवशिव थे। वो मेरा भी छात्र रहा है। जब कुंटे सर अवकाश ग्रहण कर रहे थे, तो अवकाश ग्रहण करते समय उन्होंने अपनी जगह पर ऐसा व्यक्ति लाकर बिठाया जो उनकी परंपरा को चलाएगा। इसके लिए भी दृष्टि चाहिए। और इस अर्थ में मैं यह कहना चाहूँगी कि कुंटे सर रत्न पारखी भी है। एक बहुत अच्छे अध्यापक को उन्होंने अपने महाविद्यालय में उसका चयन कर अपनी परंपरा चलाने के लिए बिठाया है। और वो छात्र छात्र नहीं रहा, आज वह पुत्र समान हो गया, जो आज कुंटे जी को पिता मानता है। और ये बहुत बड़ी उपलब्धि है जीवन की, एक शिक्षक के रूप में भी है और एक अच्छे मनुष्य के रूप में भी है। यहाँ पर आज उनके विवाह की 50वीं वर्षगांठ भी है और इस उपलक्ष्य में उमा मैडम ने भी बहुत अच्छी बात की है। ये केवल मतलब वैसे देखा जाए तो ललिता जी कुंटे पर ये बात लागू है, परंतु उमा मैडम ने जो बात कही वो बात सारी औरतों के लिए भी है। अब यहाँ ये जो सच है, ये सच कि बिना बोले संभालते जाओ, अपने संसार को संभालते जाओ, अपनी पीठ को झुकने दो, बोलो मत कुछ। इस रूप में चलने वाली ललिता जी उनके साथ रही। मैं आज यहाँ पर आप दोनों का अभिनंदन करती हूँ और आगे के जीवन के लिए आपको शुभकामनाएं देती हूँ। अनेक शुभकामनाओं के साथ मैं यहाँ पर अपने 2 शब्द समाप्त करती हूँ, क्योंकि रणसुभे सर यहाँ पर बोलने वाले हैं और इसलिए बात बहुत जल्दी समाप्त करना जरूरी था। तो धन्यवाद सर का धन्यवाद व्यक्त करती हूँ। कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आणि ज्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्वजण, श्रद्धेय डॉक्टर नागनाथ कुंटेजी, श्रद्धेय ललिताताई मॅडम, या कौटुंबिक सोहळ्याचे अध्यक्ष आणि ज्यांना ऐकता ऐकता आम्ही बोलते झालो ते हिंदीचं विद्यापीठ आदरणीय डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे सर, विचारपटावरील आरडी सर, रमा मॅडम, उमा मॅडम, आयुब सर, या सभागृहात जवळपास 20 वर्षानंतर ज्यांची भेट होते ते आमचे श्रद्धेय कुरवाडकर सर, प्रतापरावजी, सर्व हिंदी प्रेमी आणि कुंटे परिवारावर प्रेम करणारे आपण सर्व। आदरणीय रणसुभे सरांची माफी मागून मी मराठीत बोलतोय, कारण त्यांनी आयुष्यभर आम्हाला एक गोष्ट शिकवली की वर्गात आणि वर्गाच्या बाहेर विद्यार्थ्यांशी जेव्हा केव्हा तुम्ही संवाद कराल तेव्हा केवळ आणि केवळ हिंदी मधूनच करा, आणि ते आयुष्यभर आम्ही जपलेलं आहे। हिंदीमध्ये 3-4 जण बोलली, मला असं वाटलं की आता आपण एका मराठी माणसाबद्दल बोलतोय तेव्हा मराठीतून बोललं पाहिजे। आयुष्यभर ज्यांनी हिंदी शिकवली, हिंदी समजून घेतली, अशा एका 35-36 वर्ष या क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तीच्या सन्मानासाठी आपण एकत्र झालो। मित्रहो, रणसुभे सर शिक्षक म्हणून कसे होते याचा उल्लेख आयुब सर आणि आरडी सर दोघांनी केलेला आहे। त्यांच्याबद्दल एक सहकारी म्हणून उमा मॅडम आणि रमा मॅडम या दोघांनीही आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही। डॉक्टर कुंटे सर आणि कुंटे परिवाराबद्दल मला जे एक व्यक्ती म्हणून वाटत आलेला आहे
आणि हिंदी साहित्य परिषदेचे संस्थापक सदस्य म्हणून जे वाटत आलेलं आहे, एकीकडे व्यक्ती म्हणून ते काय आहेत आणि दुसरीकडे संस्थात्मक काम उभं करण्यासाठीची तळमळ काय असते, या दोन गोष्टींचा मी उल्लेख या ठिकाणी करणार आहे. मित्रांनो, समाजामध्ये कुठल्याही व्यक्तीचं महत्व हे दोन कारणांमुळे असतं. एक म्हणजे त्या व्यक्तीचं त्या समाजात उपयोगिता मूल्य किती आहे आणि दुसरं म्हणजे त्या व्यक्तीचं उपद्रव मूल्य किती आहे. अलीकडच्या काळात आदरणीय गुरुवर्य उपद्रव मूल्य असलेल्या माणसांना जास्त महत्व आहे. हे खालपासून वरपर्यंत पाहतोय. परंतु आयुष्यभर जी काही माणसं मूल्य घेऊन जगत असतात, विचार घेऊन जगत असतात, जाणीवा घेऊन जगत असतात, आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहत असतात, त्या माणसांच्या जगण्याला काही अर्थ आणि आशय असतो. आदरणीय कुंटे सरांबद्दल मला दोन शब्द सातत्याने जाणवत आलेले आहेत. पहिला शब्द म्हणजे साधेपणा आणि दुसरा शब्द म्हणजे सच्चेपणा. मला असं वाटतं की या काळामध्ये तो साधेपणा माझ्या पिढीला जपता येईल का आणि तो सच्चेपणा जिवंत ठेवता येईल का. कुंटे सरांचा अमृत महोत्सव मला या दोन गोष्टी शिकवून जातोय की तो साधेपणा आणि सच्चेपणा घेऊन मला वाटचाल करता येईल का. त्यांच्या संपर्कात मी 25 वर्षापासून आहे आदिल सर, आणि त्या 25 वर्षामध्ये मी त्यांना सोडून जेव्हा इतरांबद्दल बोलताना ऐकलं तेव्हा कधीच मी द्वेष भावना, तिरस्काराची भावना, टीका टिप्पणी मी तरी ऐकलेली नाही. म्हणून आदरणीय रणसुले सर आणि डॉक्टर कुंटे सरांच्या सानिध्यात आम्ही एकच शिकलो, ते म्हणजे जगणं अवघड असलं तरी जगणं सोपं करता येऊ शकतं. जगणं कठीण असलं तरी त्याला वाट करून देता येत असते आणि जगण्याला आशय मिळवून देता येत असतो, जगण्याला अर्थ मिळवून देता येत असतो. डॉक्टर कुंटे सर जेव्हा जेव्हा बोलतात, संवाद करतात, त्यावेळी मला प्रकर्षाने एक बाब जाणवते, ती म्हणजे इतरांबद्दल त्यांच्या मनात असलेली कणव आणि इतरांबद्दल जराही द्वेष आणि मत्सर भाव नसलेली वृत्ती. मला असं वाटतं की हा सद्गुण माझ्या पिढीने जर आत्मसात केला, आता आम्ही किती केला हा भाग महत्वाचा आहेच, परंतु हा सद्गुण जर आम्हाला पुढे घेऊन जाता आला तर मला असं वाटतं की निश्चितच आमची सुद्धा वाटचाल अतिशय सुकर होऊ शकेल. दुसरी महत्वाची बाब, जेव्हा मी प्राध्यापकी क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं, पहिल्यांदा आम्हाला डॉक्टर कुंटे सरांचा, रणसुले सरांचा, आगळे सरांचा, गोडे सरांचा संवाद साधण्याची संधी मिळाली. मित्रांनो, प्राध्यापक कसा असावा, आता प्राध्यापक कसे नसावेत याच्यावर बराच विचार होऊ शकेल, परंतु प्राध्यापक कसा असावा आणि तो किती सहज आणि सरळपणे जगणारा असावा याचा जर वस्तुपाठ कुणी असेल तर ते डॉक्टर कुंटे सरच आहे. म्हणजे पेपर मूल्यांकनापासून संस्थात्मक कार्यात आम्हाला जोडून घेण्यापर्यंत डॉक्टर कुंटे सरांचं योगदान आमच्या आयुष्यात राहिलेलं आहे. आम्ही नेहमी असं म्हणत असतो की हिंदी का ये प्यारा आदमी है. त्या प्यारा आदमी मध्ये माणूस पण ठासून भरलेला आहे, विचार ठासून भरलेले आहे, रसरशीत जगणं ठासून भरलेलं आहे, जीवनाचं तत्वज्ञान स्पष्ट आहे आणि जगण्याला धुमारे फुटावे असे विचारही त्यांच्या जवळ आहे. आणि ते सगळं जवळ असताना कुंटे सरांचं सानिध्य आम्हाला 2.5 दशकापासून मिळतंय. भाग्य वगैरे गोष्टीवर मी फार अवलंबून राहत नाही, परंतु मला एक गोष्ट नक्कीच वाटते की त्यांचं सानिध्य ही आमची ताकद आहे, त्यांची जवळीकता हे आमचं सामर्थ्य आहे आणि त्यांच्या जगण्यातला साधेपणा हा आम्हाला नवी प्रेरणा देणार आहे. मित्रहो, लातूरमध्ये हिंदी साहित्य परिषद नावाची एक संस्था स्थापन करावी असा विचार रणसुले सर, डॉक्टर चंद्रभानू सोनवणे सर, डॉक्टर कुंटे सर, डॉक्टर उस्तुरे सर
गुरुवर्य डॉक्टर अंबादास देशमुख सर ह्या सगळ्या मंडळींनी केला आणि 1996 ला इथे एक संस्था स्थापन. ह्या मंडळींनी एक स्वप्न पाहिलं होतं की केवळ हिंदी भाषाच नाही तर भाषांचं अध्यापन करणाऱ्या सर्वांसाठी एक भवन असावं, हिंदीचं एक वास्तुशिल्प असावं आणि त्या वास्तूमध्ये साहित्य, संस्कृती, कला याच्यावर जिवंत चर्चा व्हावी. 96 ला ते पाहिलेलं स्वप्न 2015 ला आम्ही पूर्ण केलं. परंतु स्वप्न पाहणारी एक पिढी आणि स्वप्न अस्तित्वात आणणारी दुसरी पिढी ही तयार होऊ शकते. आदरणीय गुरुवर्य आपल्याकडे 2 पिढ्यांना जोडत आता संतोष आमचे महामंत्री आहेत, ती 3ऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. आज हिंदी साहित्य परिषदेच्या माध्यमातून 3 पिढ्या एकत्र आणि सर काम करतायत. मला असं वाटतं की हे या पिढीचं योगदान आहे. आदरणीय मिरज गावे सर हिंदी साहित्य परिषदेचे संस्थापक कोषाध्यक्ष होते. ह्या जुन्या पिढीनं एक रोपटे लावलं विचाराचं, भाषेचं, संस्कृतीचं, कलेचं आणि सांगितलं की याला वाढवलं पाहिजे, याला जिवंत ठेवलं पाहिजे, याला पुढे घेऊन गेलं पाहिजे. आणि मला खूप आनंद आहे पुरवाळकर सर की लातूर मध्ये आदरणीय डॉक्टर जय वाघमारे सरांच्या आशीर्वादाने साहित्य संस्कृती भवन डोलात उभा आहे, जिथं चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, कलेचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या पिढीनं पायाची दगड बनण्याचं काम केलं. आज शिखर दिसतंय, परंतु त्या पायाच्या दगडाप्रती आम्ही कायम श्रद्धाळू आहोत, आम्ही कायम ऋणी आहोत. कारण शिखर डोळ्याला दिसत असताना पायाच्या दगडांना विसरून चालता येत नाही आणि तेच खरे मूळ असतात. मूळ गाभा तिथंच असतो. आदरणीय कुट्टे सरांच्या निमित्तानं महाराष्ट्रातलं हे पहिलं भवन लातूर मध्ये होऊ शकलं आणि आज या भवन मध्ये रेणूवर चर्चा होते, प्रेमचंदावर चर्चा होते, शेक्सपियरवर सुद्धा चर्चा होते, जगातल्या नामवंत साहित्यिकांवर चर्चा होते आणि ही चर्चा लातूर मध्ये घडते. ही चर्चा मला वाटतं फक्त लातूर मध्येच घडते. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्हाला हिंदीच्या प्राध्यापकांनी उभं केलेलं असं भवन कुठं दिसणार नाही. ते केवळ लातूर मध्ये होऊ शकतं. मला वाटतं हा सुद्धा एक वेगळा लातूर पॅटर्नच आहे. मित्रो, हा प्रसंग अधिक बोलण्याचा नाही, परंतु कुठे सर आम्हाला नेहमी असं वाटत आलेलं आहे की आपण जे काही आहात, जसे काही आहात, त्या सर्वांमध्ये आदरणीय कुंटेताईंचा, कुंटे मॅडमचा फार मोठा वाटा आहे. या माऊलीच्या चेहऱ्यावर आम्ही नेहमी संयम, धैर्य आणि शांतीच पाहिलेली आहे. आणि ज्या घरात शांती, धैर्य, संयम असतो, मजा नाही इकडे तिकडे कुंटे सरांनी व्हायची, बिलकुल होऊ शकले नाही. ते त्याचं कारण कुंटे मॅडम आहे. त्या मराठीच्या शिक्षिका होत्या. मराठी आणि हिंदीचं हे सुंदर कॉम्बिनेशन आहे. असं कॉम्बिनेशन असलं पाहिजे, असायला काही हरकत नाही. हे कॉम्बिनेशन 50व्या विवाहाचा वाढदिवस साजरा करतोय. कुंटे सरांची 75वी साजरी होते आणि ही साजरी होत असताना निश्चितच आम्हा सर्वांना या सगळ्या आनंदामध्ये आपण सहभागी करून घेतला आणि सातत्यानं आम्हाला प्रेरणा देत राहिला. ह्या प्रेरणा निश्चितपणे आम्ही कायम ठेवू. आणि आजच्या या निमित्तानं हिंदी साहित्य परिषदेचे एक मार्गदर्शक आहे, कुंटे सरांचे एक जवळचे मित्र आहेत आणि देशाचे फार मोठे नामवंत समीक्षक आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर विजय बहादूर सिंग. डॉक्टर विजय बहादूर सिंग हिंदीचे फार मोठे कवी आहेत, समीक्षक आहेत. सकाळी मी त्यांच्याशी बोललो. कुंटे सरांचा अमृत महोत्सव आहे म्हटलं, अशा प्रकारचा सोहळा आहे. ते म्हणाले लातूर मला कसं विसरलं. मी म्हणलं विसरण्याचा हा विषय नाही, परंतु कायम तुम्ही लातूरकरांच्या मनात आहात. ते असं म्हणाले की माझ्या कुंटे सरांना मनापासून शुभेच्छा द्या. मी म्हणलं नक्की देतो, पण कशा द्यायच्या. ते म्हणाले माझी एक कविता पाठवतो. ती कविता कुंटे सरांना तुम्ही द्या. ते शब्दच, त्या शब्दातूनच मी तिथं आहे अशी जाणीव मला होईल. आणि म्हणून विजय बहादूर सिंग सरांनी भोपाळहून कविता पाठवली
ती कविता मी आपल्या समोर सादर करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. डॉक्टर विजय बहादूर सिंग, अतिशय देशातलं मोठं नाव समीक्षक आणि कवी म्हणून, त्याच्या कवितेच्या ओळी अशा आहेत. बच पाते हैं केवल वे, बच पाते हैं केवल वे जिनके कर्म रह जाते हैं याद करने लायक. बच पाते हैं केवल वे जिनके कर्म रह जाते हैं याद करने लायक, जिनकी सुगंध से सुवासित होती रहती है पीढ़ियां, जिनकी सुगंध से सुवासित होती रहती है पीढ़ियां. रास्ता तब और भी आसान हो जाता है चलने वालों के, रास्ता तब और भी आसान हो जाता है चलने वालों के लिए. चाहे तो हर कोई बना सकता है यह रास्ता, चाहे तो हर कोई बना सकता है यह रास्ता, लेकिन लोग बुरी तरह व्यस्त हैं. चाहे तो हर कोई बना सकता है यह रास्ता, लेकिन लोग बुरी तरह व्यस्त है अपने मकानों और दुकानों में. कुंटे सर, तुम्ही जे शब्द संस्कृतीचं विचार या ठिकाणी रुजवत गेलात आणि ती पेरणी इथं झाली, त्या सगळ्यांची ही कविता साक्षीदार आहे. आणि तुमच्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न निश्चितपणे या निमित्तानं आपण सर्वजण करू. हिंदी साहित्य परिषदेला तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या सहयोगाची, तुमच्या स्नेहाची, तुमच्या छत्रछायेची कायम 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 आम्हाला आवश्यकता आहे. आणि निश्चितच आपण अनेकदा देत आलेले आहात, कायम देत आलेले आहात. आपण देणं हा आपला स्वभाव राहिलेला आहे. आयुष्यात आपण उदंड आयुष्य आपणास मिळावं, दोहोंचा आयुष्य सुंदर व्हावं, अशा सुंदर अशा शुभेच्छा या निमित्तानं मी देतो आणि माझ्या वाणीला विराम करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सर्व मान्यवर, महिला वर्गातील सर्व आदरणीय नवले मॅडम, रागिणी यादव, माझे सर्व नाते, जावाई युवाई, मुली आणि नाती सर्व इथे उपस्थित आहेत. जीवनाच्या या संध्याकाळी एवढंच वाटलं की आपण सर्वांना भेटावं, संवाद साधावा. आणि या निमित्तानेच मग हा सोहळा आम्ही आयोजित केला. त्याला सहकार्य मिळालं शिवशक्ती सरांचं. ते म्हणाले की माझे वडील आता नाहीये, तुम्ही माझे वडील आहात, मला हे सर्व तुमचा कार्यक्रमाला साजरा करायचं. आणि मग मी सरांना म्हणाले की माझी इच्छा आहे आपण हा कार्यक्रम घ्यावा, कारण आता आपण थकलो. सर्वांच्या भेटी या निमित्ताने आपल्या होती आणि आपल्याला संवाद साधता येईल. लहानपण कसं असतं, अज्ञानात निघून जातं, तरुणपण धावपळीत निघून जातं आणि म्हातारपणी मात्र खूप काही सगळ्यांना बोलावं, भेटावं, प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं असं वाटतं. आणि या तरुण माणसं आपल्याशी जास्त बोलत नाही, त्या म्हाताऱ्यांशी काय बोलायचं असं म्हणतात. परंतु तरीही आपण बोलत असतो, सर्वांशी बोलत असतो, सर्वांशी संवाद साधत असतो. थोडक्यात माझं जीवनपट एक तुमच्यासमोर मी ठेवते. 1000 लोकवस्तीच्या खेड्यामध्ये माझा जन्म झाला. वडील माझे पाटील आणि अतिशय सत्यवादी विचाराचे. गावातले लोक त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी, त्यांना चांगला विचारण्यासाठी येत असत. आदराने त्यांना नमन करत असत. शिक्षणावर त्यांचं प्रेम. 2 भावांना त्यांनी शिकवलं. एक शिक्षक होते, एक इंजिनियर आणि आता मी. मलाही पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी केलं आणि
गावात शाळा नव्हती तरी 3री पर्यंत माझ्या वडिलांनी मला घरी शिकवलं. 4थीला जवळच्या गावी बाराळीला प्रवेश दिला. लोक माझ्या वडिलांना म्हणायचे, पाटील तुम्ही पोरीला कशाला शिकवताय, ही पोरगी काय तुम्हाला कमवून देणार आहे. माझे वडील म्हणायचे, अहो काय सांगावं भविष्याचं, तसंही होईल. आणि तसंच झालं. जे काम माझ्या भावांना करता आलं नाही ते मी करू शकले असं मला त्याचं समाधान. 10वीला मी देगलूरला गेले, तिथेच माझं ग्रॅज्युएशन झालं. आणि त्या देगलूर कॉलेजमध्ये कुंटे सरांची भेट झाली. ते साहित्याचे वेळे, त्यांचे एक मित्र होते नागनाथ कोतापल्ले, ते औरंगाबादचे कुलगुरूही होते, ते आता हयात नाहीये. दोघांची खूप मैत्री. लायब्ररीत वाचन करत बसायचे, पुस्तकाचं ओझं पाठीवर घेऊन जायचे आणि अभ्यास करायचे. गावोगावी भाषणाला जायचे, स्पर्धा जिंकून यायचे आणि त्यांचं खूप कौतुक व्हायचं. आणि मग काय झालं, तिथून ते BA झाले आणि MA ला औरंगाबादला गेले. आणि मी तिथे ग्रॅज्युएशन केलं आणि पुन्हा नांदेडला MA केलं. त्यांचं MA झालं, निलंग्याला प्राध्यापक म्हणून ते आले. आणि त्याची माझ्या वडिलांना प्रस्ताव दिला, तुमची मुलगी मला पसंत आहे, मला हुंडा घ्यायचा नाही पण मला ही मुलगी करायची. माझ्या वडिलांनी मला बोलावलं. ते म्हणाले, पोरी तुला ही मुलगा पसंत आहे का, कुणब्याचा आहे, घरी कोणीही शिकलेलं नाही. मी माझ्या वडिलांना बोलले, मी म्हणाले, आप्पा तुम्ही मला पोस्ट ग्रॅज्युएट केले आणि ते MA झालेले आहेत, प्रत्येक वेळी फर्स्ट क्लास मध्ये पास झालेला विद्यार्थी आहे आणि साहित्याचा अभ्यासक आहे, यापेक्षा आणखीन काय हवं असतं, म्हणून मला हे स्थळ पसंत आहे. मग वडिलांनी लग्न केलं. आम्ही निलंग्याला आलो आणि निलंग्याहून परत लातूरला. आणि लातूरने आम्हाला फार मोठं केलं. इथे रणसुभे सरांसारखे गुरुवारी आमच्या सरांना लाभले, त्यामुळे त्यांचं डॉक्टरेट पूर्ण झालं. सरांनी अनेकांना मोठं केलं आणि त्याचा आज आम्हाला असं वाटतंय की सर आमचे खूप थकलेले आहेत, त्यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम घ्यावा अशी माझी इच्छा होती आणि सरांची होती. म्हणून हा सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे. याशिवाय सरांचे उपस्थित असलेले सर्व सहकारी आणि विद्यार्थी यांचंही आम्हाला प्रेम भरभरून मिळालेलं आहे. माणसाने किती कमावलं, किती शेत, किती घर कमावलं याला महत्व नाही, तर आमची जी कमाई आहे ती ही खरी कमाई आहे की माणसं आम्ही मिळवली, माणसं आम्ही घडवली आणि त्याचा आनंद काही वेगळा असतो. त्यासाठी बरंच काही माणसाला मिळतं आणि त्याचा आनंद काही वेगळा असतो. आज माझी मुलगी डॉक्टर झालेली आहे, माझे जावई डॉक्टर आहेत आणि त्यांची कर्तबगारी खूप मोठी आहे, कर्तबगार आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माणसाचं जीवन हे फक्त स्वतःसाठी नसतं, माणसाने इतरांसाठी पण जगायला शिकलं पाहिजे. कारण माणूस हा समाजाचा एक महत्वाचा घटक आहे, त्यामुळे तो समाजासाठीही काहीतरी तो जगला पाहिजे. तो 75% स्वतःसाठी जगत असला तरी 25% तरी त्यांनी समाजासाठी जगलं पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्यासमोर बहिणाबाईंचा आदर्श आहे. बहिणाबाई एक निरक्षर स्त्री पण एक चांगली कवयित्री म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, जीव देवानी धाडला, जन्म म्हणे आला आला, जेव्हा आलं बोलावणं, मौत म्हणे गेला. जगण्यात राहत जीवन काही हे नाहीये, चिरंतन नाहीये, तरी पण माणसानं चांगलं कसं जगावं हे सांगताना त्या म्हणतात
की तुम्ही जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाच उंच गगनासारखं धरत विचारे मोलाच असं तुम्ही जीवन जगा हे त्यांनी सांगितले. आणि मला माझा काही असलं तरी मला माझा सार्थ अभिमान आहे की मी समाजासाठी तरी काही केलेलं आहे आणि त्याचा आनंद मला आहे. आपण जे काही चांगलं कार्य करतो त्या चांगल्या कार्याची आठवण आपल्या मनामध्ये असते आणि जरी आता आम्हाला काही घडत नसलं तरी त्याचं समाधान ह्या वयात आपल्याला मिळत नसतं. हे 4 शब्द बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद मॅडम. माझ्या समोर बसलेले माझे सर्व स्नेही, मी कुठल्याही प्रकारची औपचारिकता न पाळता, मला खरं म्हणजे खूप बोलायचं होतं पण मी बोलणार नाही, वेळेची मर्यादा आणि काही अडचणी, म्हणून मी एवढंच सांगणार आहे तुम्हाला. माझ्या आयुष्यातले टर्निंग पॉइंट, मी घडलो कसा, तुम्ही मला घडवलं. माझ्या कुटुंबातील व्यक्ती आणि माझे गुरुजन ज्यांनी मला घडवलं म्हणून आज इथं मी तुमच्या समोर होतो. वास्तविक मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातला होतो, पण गावामध्ये शिक्षणाची परंपरा होती, शाळा नसली तरी माझ्याही वडिलांना वाटायचं की हा शिकावा, किमान मास्टर व्हावा, म्हणजे शेतकरी कुटुंबाला थोडासा आधार मिळेल. पण शिक्षण माझ्या काळात एवढं सोपं नव्हतं. ग्रामीण भागातील जर कोणी असतील इथं माझ्या पिढीतले ज्यांच्या गावात शाळा नाही, गावातच नाही, 20-25 किलोमीटरच्या परिसरातही नाही. मी चौथीला असताना 6 किलोमीटर पायी जाणे, 6 किलोमीटर पायी येणे, आम्हाला दप्तर अडकावून, ही आमची शाळेची अवस्था. आता मला इतरांचं माहित नाही, पण माझ्या काळात जे विद्यार्थी माझ्याबरोबर शाळेला यायचे एकाच्याही पायात वाहन नसायचं. पावसाळ्यात चिखल तुडवत जायचं, पायात काटेच काटे चाळण होऊन जायची आणि उन्हाळ्यात हसाल तुम्ही कदाचित की पायाला आम्ही पळसाची किंवा सागवानाची पानं बांधून आम्ही उन्हामध्ये घरी परत यायचो. हे अशा पद्धतीचा आमचा शिक्षणाचा प्रारंभिक काळ. पण या काळात एक घरच्यांची इच्छा, आपलीही इच्छा की आपण शिकावं. 10वी झालो म्हणणारे म्हटले की आता मास्तर व्हा, थोडं घराला हातभार लावा. ठीक आहे बाबा म्हणलं, आपल्याला आपला हातभार लावणं गरजेचं आहे. शाळेत गेलो, टीसी काढली, मेमो घेतला आणि परत निघालो. माझ्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉइंट इथे बाहेर वरांड्यामध्ये खुर्ची घालून माझे एक शिक्षक बसले होते, सदाशिवराव शिंदे गुरुजी, जे अत्यंत प्रेम करायचे मला. बाहेर आलो म्हणले, पुढं काय? काही नाही म्हणले, नोकरी. आणि आतापासून काय नोकरी करतो, जरा कॉलेजचं शिक्षण नाही. माझी परिस्थिती नाही, त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. माझ्या हातातून माझा मेमो आणि टीसी घेतली, सेवकाला बोलवलं आणि सरळ कॉलेजमध्ये पाठवलं. फोन करून सांगितलं की याला PUC सायन्सला ऍडमिशन द्या. त्यांनी माझं ऍडमिशन केलं. नाईलाज झाला, 1 वर्ष शिकलो. पुढे वडील म्हणाले की आता बस झाला बाबा, मी तुला शिकू शकत. 1-1.5 वर्ष नोकरी केली. त्यातनं काही पैसे घरी दिले, बाकीचे पैसे मी पुढच्या शिक्षणासाठी वापरले आणि अशा पद्धतीने ग्रॅज्युएट होताना, कॉलेजमध्ये शिकताना ज्यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं, ज्यांनी लहान भावासारखं समजून मला दिशा दाखवली, ते अशी 2 माणसं ज्यांना मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. एक माझे हिंदीचे प्राध्यापक सत्यनारायण जाजू सर आणि दुसरे मराठीचे प्राध्यापक लक्ष्मीकांत तापरे.
या दोघांच्या सानिध्यामुळं पुस्तकांचा आम्हाला वाचनाचा एवढा वेळ लागला. कोत्तापल्ले आणि मी रूम पार्टनर आणि वर्गमित्र पुस्तकाचे गठ्ठे घेऊन आम्ही घरी जायचो. जोपर्यंत कॉलेजमध्ये होतो आम्हा दोघांना एकच पिस्कॉट पडायचा कायम, पुस्तकाचे ओझे वाहणारे गाढव. सतत 3 वर्ष आम्हाला हाच पिस्कॉट पडत गेला. तर हे आमचं ग्रॅज्युएशनचा पिरियड. आता म्हटलं संपलं. आता पुढं काय वडिलांना मी विचारायचं काही कारणच नाही ना. मग म्हटलं आता BA झालं. परत संस्था चालकाकडे गेलो, त्यांच्याकडे 1 वर्ष नोकरी केली होती. म्हटलं आता मला नोकरी हवी आहे. त्यांनी लगेच ज्या शाळेवर शिक्षक होतो तिथं मुख्याध्यापकाचं मला पत्र दिलं, जा आणि शाळेवर जाऊन जॉईन हो. मी देगलूरला शिकायला होतो. मग तिथून माझं गाव साधारण 30 ते 32 किलोमीटर. कुठलंही वाहन नव्हतं, सडका नव्हत्या. आम्हाला पायी जावं लागायचं, पायी यावं लागायचं. देगलूरला शिकायला जाताना पायी जायचं आणि परत सुट्टीला येताना पायी यावं लागायचं. मग ते पत्र गेलो, घरी आलो. पण मन उदास होतं. कुठंतरी वाटत होतं की आपण पुढे MA करावं. घरी आलो, हातपाय दुखले आणि सरळ मित्राकडे निघून गेलो. माझी आजी होती त्यावेळी साधारणतः 100-1 वर्षाच्या आसपास. ती म्हणाली की सकाळी पूर्ण निघालं देगलूर, इथं घरी आलं, जेवण नाही काही नाही आणि हे कुठं जाऊन बसलं. तिला कुठंतरी वाटत होतं की याला पुढे शिकायचं आहे आणि बाप काही शिकवत नाही म्हणून पोरगं नाराज आहे. मी बाहेर मला शोध घेण्यासाठी माणसं पाठवली आणि माझ्या आजीनं माझ्या वडिलाला आणि भावाला समोर बसवलं आणि घरासमोर एक सावकार होते. त्या सावकाराला बोलवून घेतलं आणि म्हणलं, सावकार, या सगळ्या जायदादाची मालकीण मी आहे. मी सांगतो तुम्ही तसं करा. माझी निम्मी शेती तुम्ही बाकीत घ्या आणि माझ्या या नाताला शिकण्यासाठी तुम्ही पैसे द्या. व्याजासकट आम्ही परत. ही माझी 100 वर्षाची आजी. आई समोर आमचे वडील कधी मान वर करून त्या आजीची काय प्रेरणा असेल, काय तिची इच्छा असेल ती असेल मला माहित नाही. वडील 1 नाही 2 नाही. दुसऱ्या दिवशी म्हणाले की औरंगाबादला जायची तयारी कर. घरामध्ये लेकरं बाळ खायची दुधाची जी म्हैस असते ती म्हैस विकली आणि माझ्या बापाने मला 300 रुपये. औरंगाबादला गेलो, शिक्षण सुरू झालं. परीक्षा फॉर्म भरायची वेळ आली. माझ्या आयुष्यातला 3रा टर्निंग पॉइंट की जिथं माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. परीक्षा फॉर्म भरायची तारीख आली. गावाकडे निरोप पाठवला. पत्र, त्यावेळेस काही फोन नव्हते, काही नव्हते. पत्र पाठवलं, मेवण्याला पत्र पाठवलं, वडिलांना पत्र पाठवलं की मला मण्यावर पाठवा, परीक्षेची त्याला फी भरायची आहे. पत्र मिळालं न मिळालं मला माहीत नाही. मनी ऑर्डर आली नाही. शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्याचा. कॉलेजमध्ये विद्यापीठात गेलो, ऑफिसमध्ये चौकशी केली. ते म्हणले पोस्टमन नाही, तुमची मनी ऑर्डर नाही. सरळ घरी आलो. पिरियड केले नाहीत. सगळं भरलं सामान बॅगमध्ये. म्हणलं आता रात्री नांदेडच्या गाडीने जावं घराकडे. का संपलं आपलं पुढचं शिक्षण संपलं. आपली वेळी अशा होती की आपण उगीच आता हाच धरला पुढं जायचं. घरी आलो, सामान भरलो आणि झोपलो. 4 वाजता दारावर टक्कर झाली. उठलो, दार काढलं. दारासमोरच्या व्यक्तीला बघून मी आवाज झालो की ही व्यक्ती आणि माझ्या दारासमोर कसं काय. मी बघत उभं टाकलो. त्या समोरच्यानी म्हटलं, अरे भल्या ग्रस्तात घरात तरी ये म्हणतोस का नुसतं बघतच उभा टाकतोस. मध्ये बोलावं. आणि म्हटले वर्गामध्ये आपण एवढे विद्यार्थी सगळे मित्रमैत्रिणी आहोत. घरची काही तुमची स्वतःची अडचण असेल तर एकमेकाला सांगायला पाहिजे, एकमेकाला सहकार्य मागायला पाहिजे. म्हणजे आणि तुम्ही काहीच न बोलता फॉर्म न भरता कसे आला. जी व्यक्ती तिथं आली होती त्यांनी माझा फॉर्म भरायला होता. सगळ्यांना विचारलं, सगळ्याचे फॉर्म आले का. सगळ्याचे फॉर्म आले, एकाच विद्यार्थ्याचा फॉर्म आला नाही. तो म्हणजे त्यांनी फॉर्म भरला. माझ्या इनिशियलने अंडा टाकून सही केली. परीक्षा फी भरली आणि माझ्यासमोर ती पावती आणून दिली. ती व्यक्ती कोण असेल तर माझ्या वर्गातली एक विद्यार्थिनी.
जिला मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही ती म्हणजे सुमन पवार. केवळ आणि केवळ त्या दिवशी तिला कुठली बुद्धी सुचली माहीत नाही, तिनं फी भरली, माझा फॉर्म भरला, म्हणून मी MA करू शकलो. आणि गंमत बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये घटना कशा घडतात. 8 दिवस गेले फॉर्म भरून, ती गावाकडनं वडिलांची मने आणून आली, मेवण्यांची मने आणून आली. पुढचे 8 दिवस गेले आणि केंद्र सरकारची मला फेलोशिप मिळाली. पुढचं सगळं एज्युकेशन माझं त्या फेलोशिप. तर माझ्या आयुष्यामध्ये हे जे 3 टर्निंग पॉइंट, एक माझी आजी, दुसरे माझे गुरुजी सदाशिवराव शिंदे, आणि महाविद्यालयामध्ये ज्यांनी मला घडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला सत्यनारायण जाजू आणि लक्ष्मीकांत तांबोळी, हे माझे टर्निंग पॉइंट. मी इथंपर्यंत आलो आणि इथंपर्यंत आल्यानंतर ज्या दोघांच्या सहवासामुळे मी काही घडवू शकलो, ती 2 व्यक्तींचा उल्लेख केल्याशिवाय मला थांबता येणार नाही. पहिले माझे प्राचार्य पांडुरंग भाई. प्राचार्य म्हणून नाही, नेहमीच त्यांनी मला लहान भावासारखं वागवलं आणि माझी प्रत्येक चूक त्यांनी त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न केला आणि मला सतत प्रेरणा देत आहे. आणि त्याच्यानंतरचे दुसरे व्यक्ती जे आपल्यासमोर उपस्थित आहेत, आदरणीय रणसुभे सर, यांच्या सानिध्यात आलो आणि खऱ्या अर्थानं मी प्राध्यापक होऊ लागलो. सरांनी गुरु म्हणून नाही, पण एका लहान भावासारखं वेळोवेळी मला जे समजावलं, मला जे मार्गदर्शन दिलं, त्यांच्या अडचणीमध्ये रजिस्ट्रेशन केलं. माझ्या अडचणीमुळे मी काही करू शकलो नाही, सुटून गेलं. परत सरांनी मला एक दिवशी म्हटलं, अरे भले कसले लोक करतायत, म्हणले तुम्ही असं का करताय, तुम्ही करा. परत रजिस्ट्रेशन केलं, त्यांच्या अडचणीमध्ये काम केलं, PhD केली. पण पुढं जे काही मी केलं, जे काही होत गेलो, केवळ आणि केवळ यांच्या आशीर्वादामुळं, यांच्या प्रेमात, यांचा आशीर्वाद मला सतत मिळत राहिला, म्हणून मी बऱ्यापैकी पुढे जाऊ शकतो. या लोकांच्या ऋणातून मी कधीच ऋण होऊ शकत नाही. फक्त त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आपला अधिक देता. धन्यवाद सर. आणि त्याचा मला फार मोठा आनंद आहे. या कार्यक्रमासाठी म्हणून माझ्या पिढीची दीनानाथ परभणी आणि प्रतापराव माने या सर्वांच्या उपस्थितीत नागनाथ कुंटेबद्दल मी 3 अशा गोष्टी सांगणार आहे ज्याची आपल्याला कोणाला त्याची कल्पना नाही. अगदी संक्षेपाने मी बोलणार आहे. पहिली बाब, गरीब कुंटे सरांनी आपल्या व्याख्यानात माझ्याबद्दल खूप प्रसंग मांडले असले तरी, आणि ते जरी म्हणाले असले की मी त्यांना लहान भावाप्रमाणे वागणूक दिली, पण वस्तुस्थिती नक्की आहे की कुंटे दाम्पत्याने माझं पालकत्व घेतलेलं आहे. माझ्या अडीअडचणीच्या वेळी धावून येणारे एक माझे तरुण मित्र सतीश यादव आणि डॉक्टर नागनाथ कुंटे आहे. माझ्यावर ज्यावेळी काही असे प्रसंग आले, हार्टशी संबंधित आजाराचे, त्यावेळी माझ्या कुटुंबाला सगळ्यात मोठा आधार नागनाथ कुंटे कुटुंबाचा होता, आहे व राहील याची मला खात्री. त्यामुळं वयाने ते माझ्यापेक्षा लहान जरी असले तरी कर्तव्याच्या बाबतीत त्यांनी माझ्या कुटुंबावर बऱ्याच प्रकारच्या असे ओझ आमच्यावर टाकलेले आणि आमच्या पालकत्वाची जबाबदारी असते प्रामाणिकपणे ते पूर्ण. दुसरी बाब जे यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा भाग आहे तो असा की महाराष्ट्रात जेवढे काही नवरे मंडळी असतील त्यापैकी एक हा असा नवरा आहे ज्यांनी आपल्या बायकोच्या
कुटुंबाची जबाबदारी पूर्णपणे घेतली. आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आपल्या बायकोच्या कुटुंबाची जबाबदारी ही यांना आहे. सासू आणि घरकुल संपत्ती आणि प्रॉपर्टी करत असेल तर जावई मंडळी कसा लाळ गोटा करतात ते मला माहित आहे. पण इथं त्यांच्यावर सासूरवाडीतून केवळ आणि केवळ जबाबदाऱ्या आणि त्या जबाबदाऱ्या अत्यंत निष्ठेने आणि कर्तव्यबुद्धीने ते पार पडत राहिले. हे तेव्हाच शक्य असतं ज्यावेळी त्या माणसाच्या मनात माणुसकीचा जरा सतत वाहत असतो. आणि हा माणुसकीचा जरा केवळ आपल्या कुटुंबापर्यंत आपल्या बायकोच्या कुटुंबापर्यंत न राहता सर्व मित्रमंडळीपर्यंत सतत वाहत राहिलेले आहे. आणि हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मला वैशिष्ट्य वाटतं. तिसरा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो भाग आहे तो हा की हा माणूस स्वतःसाठी कधी जगलाच नाही. हाच नव्हे, माझ्या पिढीच्या मंडळीची ही वैशिष्ट्यच राहिलेली आहे की आम्ही स्वतःसाठी जगू शकतो. वडिलांचा संसार आम्हाला कित्येक वर्ष करावा लागतो. हा माणूस सतत त्या कौटुंबिक जबाबदाऱ्यात इतका अडकलेला, इतके रागावून देखील त्यांच्यावर काहीच करत नाही. स्वतःसाठी जगायचंच नाही असा कदाचित त्यांनी निर्णय घेतला असावा. आणि त्याबद्दल विशेषतः उतार वयात कुठंतरी मोकळेपणाने स्वतःबद्दल विचार करून स्वतःचं जीवन जगावं लागतं हे मी अनुभवाने सांगतो. वयाच्या 78व्या वर्षी मी आणि माझी पत्नी आम्ही युरोपचा दौरा करतो. आता यांना किती जरी म्हटलं भारतातले सगळे राज्य आम्ही केले की थोडा तरी वेळ काढा, ते काढू शकत नाही, काढलेले नाही. माझी एकच या प्रसंगी विनंती आहे की आता त्यांनी आपलं दाम्पत्य जीवन आपल्यापर्यंत मर्यादित ठेवायचं. आजची पिढी ही आत्मकेंद्रित आहे आणि मी माझ्या पिढीला असं सांगतोय की आता तुम्ही कुठंतरी आत्मकेंद्रित व्हा. सगळं आयुष्य तुम्ही राबतात इतरांच्यासाठी. किमान पुढच्या आयुष्यात ते स्वतःबद्दल विचार करतील आणि दोघंही युरोपचा दौरा करतील. ललिताबाईबद्दल फारसं कोणी बोलले नाही, पण आमचे कौटुंबिक संबंध इतके जिव्हाळ्याचे आहेत की मला एक गोष्ट तुम्हाला सांगावी लागते. ज्यावेळी कुंटे सर निवृत्त झाल्यानंतर उदगीरला राहायला गेले, उदगीरला राहायला जाणं म्हणजे हिंदीत तशी एक म्हण आहे, आ बाई म्हणजे वाघ, म्हणजे प्रश्न सगळे आपल्या अंगावर गेले. त्यांना मी प्रोपरीने समजावत होतो की उदगीरला जाऊ नका. ते गेले. वयाच्या 65व्या वर्षी एक नवीन सुंदर बंगला बांधला आणि सतत शेतीकडे लक्ष देतात. ही गोष्ट या बाईला दिवसेंदिवस इतकी खटकू लागली की एकदा भांडण करून निर्णय घेऊन की आता मी उदगीरला येणारच नाही, मी लातूरला आहे. आणि आमच्याकडे येऊन तिला सांगितलं की सर मी आता जाणार नाही, मी एकटीच इथं जगेल. ते येऊ न येऊ खूप झालंय. पुढची गोष्ट फार मजा झाली. एक दिवस गेलं, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. नवरा बायकोला चिंता ही एकटी कशी काय जगत असेल. 5-6 दिवसानंतर कुंटे सर आले आणि आम्हाला काही माहित नाही. 2-3 दिवसानंतर मी बाईला फोन केला, मी उदगीरमध्ये आहे. काय चमत्कार झाला मला माहित नाही. या ग्रस्तांसोबत गेली. त्यावरून मला एक लक्षात आलं, ही बाई कुंटेशिवाय जगू शकते आणि कुंटे हिच्याशिवाय जगू शकते. कारण इतक्या द्वेषाने बोलणारी, इतका राग व्यक्त करणारी की मी पुन्हा कधीच जाणार नाही, 4 दिवसात परत जाते. हे कशाचं लक्षण आहे की आपण एकमेकात इतके पूर्णपणे सामावून गेलो की आपण एकटे राहू शकतो. आणि कसं का होईना मी त्यांच्यासोबत जगेन. आणि ज्यावेळी त्यांनी असा निर्णय घेतला, आम्ही दोघांनी विचार केला
आता यांच्या पद्धत पडायची. तर हे असे ह्यांची वैशिष्ट्य ठेवणारा परोपरी मित्राला मैत्रित्वाला जाणणारा. मला आज या प्रसंगी माझ्या 2 मित्रांची आठवण होते जे आज आपल्यात नाही. एक माझे मित्र श्याम आगळे, ते जर असते तर कुंटे सरांच्या अनेक आठवणीचा आपल्या सगळ्यांना हसावं लागतं. आणि दुसरे सगळ्यात कमी बोलणारे पण कुंटेच्याबद्दल अत्यंत जिव्हाळा ठेवणारे माझे मित्र नरदेव पुढे. सेवानिवृत्तीनंतर आम्हा चौघांची जोडी जमली होती. तसं पाहता हे 3 माझे विद्यार्थी, नरदेव पुढे माझे एमपीचे विद्यार्थी, श्याम आगळे एमपीचे विद्यार्थी आणि कुंटे पीएचडीचे विद्यार्थी. पण आम्ही मुलात सारखं करतो अशा पद्धतीने आम्ही एक जीव झालो. त्यापैकी आज या प्रसंगी कुंटे सरांना दीर्घायु केला आणि आता हे दोघं आपलं जीवन जगतील अशी अपेक्षा करून मी इथं थांबतो. आजपर्यंत त्यांनी माझ्या शब्दाला नकार दिला नाही, किमान या शब्दाला ते नकार देणार नाही. आणि ते अनेक प्रश्न ते स्वतः बोलून घेतात. आता ते थांबते आणि आपलं जीवन जगायला सुरू करते या अपेक्षेत. वेळेची मर्यादा माझ्यावर टाकल्यामुळं मी काही फार बोलू शकलो नाही. मला खूप काही आपल्याशी बोलायचं होतं. एक गोष्ट सांगायची राहून गेली. आता सर बोलल्यामुळं ते माझ्या लक्षात आलं की मला तर हे सुरुवातच इथून करायची होती. मला असं कसं झालं. माझ्या आयुष्यातले 3 जीवस्य कंठस्थ मित्र जे आज हयात नाही. एक डॉक्टर नागनाथ उत्तापल्ले, 2 नरदेव उघडे आणि 3 श्यामराव आगळे. आज जर हे उपस्थित म्हणजे हयात असते तर मला एवढा आनंद झाला असता की ते 3घही इथं उपस्थित राहिले असते. म्हणजे एवढा आमचा जिव्हाळा. पण ती माझी एक खंत आहे की ही 3घही आज नाही. धन्यवाद. डॉक्टर संदेश. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उदंड आयुष्य कसं लाभून घ्यावं आणि इतरांना कसं द्यावं हे निश्चितच डॉक्टर नागनाथ कुंटे सरांकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्या आजच्या या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त आवर्जून उपस्थित असलेले आमचे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे सरजी, भाभीजी, तसेच डॉक्टर गोविंद शिवसेटे सर आणि कुंटे सरांवर ज्यांनी प्रेम केलं असे त्यांचे नातेवाईक, आप्तमित्र या सर्वांचे मी आभार मानतो. मिळालेले हे जीवन डॉक्टर कुंटे सर आणि तेवढ्याच पद्धतीनं मिळालेल्या या जीवनाला सुगंध देणाऱ्या ललिता भाभी यांना सुद्धा मी या अमृत महोत्सवाच्या मार्फत हार्दिक शुभेच्छा देतो. संपन्न होत आहे, संपन्न झाला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या साक्षीने हा सोहळा इथे संपन्न होत आहे. अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं. गलियां पुकार
बाटे दिल ने बनाए कितने बहाने, दूजा कोई क्या पहचाने, जो तन लागे सो तन जाने। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा, तेरे संग लाड लगावा वे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा वे, तेरे संग प्यार निभावा। मेरी दुआओं में इतना असर हो, हर दर्द गम से तू बेखबर हो। उम्मीदें टूटे ना मेरे आशियाने की, खुशियाँ मिले तुझको सारे जमाने की। तेरे संग लाड लगावा रे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। तेरी मेरी राहों में चाहे दूरियां हैं, इन फासलों में भी नजदीकियां हैं। सारी रंजिशों को तू पल में मिटा ले, आजा भी जा मुझको गले से लगा ले। तेरे संग लाड लगावा रे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने 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 होते हैं। अपने तो अपने होते
होते हैं। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है। जन्मों के साथ ही हम साथ साथ हैं। जन्मों के साथ ही हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीपी में मोती है। जन्मों के साथ ही हम साथ साथ हैं। जन्मों के साथ ही हम साथ साथ हैं। जैसे हंसों के संग